नमस्कार मंडळी, मी प्रियंका पाटील. टेक तडका 24/7 वर घेऊन येतेय एक जबरदस्त टेक न्यूज. आज आपण बोलणार आहोत AI इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल, म्हणजे AI चालवण्यासाठी लागणारी प्रचंड मोठी इन्फ्रास्ट्रक्चर. असं समजा की AIची जितकी डिमांड वाढते आहे, तितकीच गरज आहे पॉवरफुल सर्व्हर्स, GPUs आणि डेटा सेंटर्सची. रिसेंटली एनव्हिडियाचे CEO जेन्सेन हुआंग म्हणालेत की 2030 पर्यंत AI इन्फ्रास्ट्रक्चरवर तब्बल 3 ते 4 ट्रिलियन डॉलर्स खर्च होणार आहेत. म्हणजे विचार करा, किती मोठा आकडा आहे हा. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा पैसा येतोय AI कंपन्यांकडूनच. मेटा, ऑरेकल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, OpenAI या सगळ्या कंपन्या कोट्यावधी डॉलर्स गुंतवतायत. रिस्पॉन्सिबल्स आहेत मायक्रोसॉफ्टने तर OpenAIमध्ये जवळपास $14 बिलियन गुंतवणूक केली होती. सुरुवातीला तर पूर्णपणे मायक्रोसॉफ्टच्या अझ्युअर क्लाउडवरच OpenAIचा चाभार होता. पण आता OpenAIने मायक्रोसॉफ्टच्या क्लाउडसोबतच इतर क्लाउड प्रोव्हायडर्सना पण ऑप्शन दिला आहे. Amazonने Anthropicमध्ये $8 बिलियन गुंतवणूक केलीय. गुगल क्लाउड पण छोट्या AI कंपन्यांना सपोर्ट करतंय. आणि हो, OpenAIला एनव्हिडियाकडून $100 बिलियन डील मिळालीय GPUsसाठी. रॉकेट. ऑरेकल पण OpenAI सोबत $30 बिलियन आणि एक मोठा $300 बिलियन डील फायनल केलाय. म्हणजे एनव्हिडियाचे GPUs तर सध्या हॉटकेक बनलेत. मेटा पण 2028 पर्यंत $600 बिलियन US इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. त्यांचे 2 मोठे डेटा सेंटर्स हायपेरियन आणि प्रोमिथियस, म्हणजे प्रचंड कॅपॅसिटी. पण या सगळ्यामध्ये एक मोठा प्रश्न आहे, पर्यावरणाचा. XAIच्या एका डेटा सेंटरमुळे साऊथ मेम्फिसमध्ये हवेचं प्रदूषण वाढलंय. सॉफ्टबँक, OpenAI आणि ऑरेकलचा मिळून स्टारगेट प्रोजेक्ट होता $500 बिलियन, पण त्यात काही शंका होत्या. एकंदरीत AIचा हा प्रवास जबरदस्त आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चर आणि पर्यावरणाचा समतोल साधणं खूप गरजेचं असणार आहे. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? कमेंट्समध्ये नक्की कळवा. टेक तडका 24/7 ला सबस्क्राईब करायला विसरू नका.